माझं नाव पूजा मळेकर आहे. मी इथे कसबा पेठेतच राहते. लहानपणापासून मी हे दुकान बघते आहे. जवळजवळ 15 ते 16 वर्ष मी इथनं येऊन खाते आहे. इडली खूप छान आहे. इडली चटणी. माझं नाव नितीन. मी इथं 2 रुपयाला इडली होती तेव्हापासून मी येतो आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत चवीमध्ये काहीही फरक नाही पडलेला. नाही, मी इथं इडली चटणीच खाल्ली. इडली चटणीच. आम्ही कधी लहानपणी गणपतीला जरी आलो ना तर आम्ही इथूनच पार्सल घेऊन जायचो आणि सारसबागेमध्ये खायचो आणि गणपती बघून मग सकाळी घरी जायचो. इडली चटणीमध्ये 3 इडली येतात आणि त्यांची ही चटणी येते. त्या चटणीचं कौतुक आपण ऐकलेलं आहे. तर हे आपण याची चव बघू की ही त्या कौतुकास खरी उतरते का नाही. चला, पहिला घास श्रीपाद इडली सेंटरची इडली चटणी. वाव, इडली कमालीची सॉफ्ट आहे, कमालीची मऊ इडली आणि चटणीमध्ये एक वेगळीच गंमत आहे. डाळ, मिरची आणि मला वाटतं कोथिंबीर याच्यापासून ही चटणी बनलेली आहे. चटणी अतिशय छान, खूपच चवदार चटणी. आणि चटणीचे योग्यप्रमाणे तिखटपणा पाहिजे. एकदम बॅलन्स अशी चटणी आहे. लहान मुलापासून ते एका वयस्कर माणसाला आवडेल, सगळ्यांना आवडेल अशी ही चटणी आहे. आणि इडली भयंकर सॉफ्ट आहे, अजिबात कडक किंवा असं काही नाही. छान इडली आणि चटणीचं अप्रतिम. एकूणच श्रीपाद इडली सेंटरची ही इडली चटणी अतिशय सुंदर, मला खूप आवडली. इडली चटणी आणि इडली तर छानच आहे, मस्त. यांच्याची आपल्याला जी माहिती मिळाली, यांनी जेव्हा सुरुवात केली होती मला वाटतं 30 वर्षापेक्षाही जास्त इथे वेळ झाला यांना इडली आणि हे बाकीचे जे पदार्थ आहेत ते देताना. त्या काळी 1 रुपयाला इडली होती असं आपण ऐकलं.